बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण थेट नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जातोय। त्या ठिकाणी सध्या चाचणी केली जाते। पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाचं लढाऊ विमान सध्या उड्डाण करतंय। आपण हे दृश्य बघत आहोत। लढाऊ विमानाची लँडिंग आणि टेक ऑफची सध्या चाचणी सुरू आहे। चाचणीच्या खरं तर प्रात्यक्षिक पाहण्यासाठी निवडक मान्यवर आणि पत्रकारांना देखील इथं बोलावण्यात आले आहे। आपण बघतोय सिडको मंडळाला 3 महत्त्वाचे प्रकल्प हे आचारसंहितेआधी पूर्ण करायचे होते आणि त्याच्यातलंच हा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणावा लागेल। सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाचं लढाऊ विमान हे उड्डाण करतंय। लढाऊ विमानाची लँडिंग आणि टेक ऑफची चाचणी सध्या सुरू आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची ही दृश्य आपण बघत आहोत। सध्या वायुदलाच्या लढाऊ विमानाची चाचणी इथं सुरू आहे। अगदी थोड्याच दिवसांमध्ये हे विमान सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे। अर्थातच हे संपूर्ण विमानतळ सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या वायुदलाच्या लढाऊ विमानाची इथं चाचणी केली जाते। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाच्या लढाऊ विमान उड्डाण चाचणीची सध्या तयारी आपण बघत होतो आणि तयारीला खरं तर वेग आला असतानाच आता विमानानं उड्डाण घेतलं आहे आणि हे दृश्य आपण थेट बघत आहोत। नवी मुंबई विमानतळावरची आहेत ही दृश्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाणार आहे आणि ही प्रत्यक्षात चाचणी पाहण्यासाठी काही निवडक मान्यवरांनाच इथं बोलावण्यात आलं आहे। अवघ्या काही दिवसांवरती विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या असतानाच आता प्रशासनाकडून खरं तर विविध विकास कामांचं असेल तसेच भूमिपूजन लोकार्पण सोहळे पार पडत आहेत आणि त्याच अनुषंगानं नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देखील एक प्रकल्पच म्हणावा लागेल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत आपल्यासोबत। विनय, आपण पाहिलं की थोड्याच वेळामध्ये आता जो हवाई दलाचा सुखोई फायटर विमान जो आहे तो आता नवी मुंबईच्या या नवीन विमानतळावरती तो लँड होणार आहे। त्याची तिसरी चाचणी आहे की जी आता होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काही क्षणामध्येच सुखोई विमान जो आहे तो इथे लँड होईल। आपण पाहिले की संपूर्ण धावपट्टीवरती जी यंत्रणा आहे ती पूर्ण सज्ज करण्यात आलेली आहे। वरती देखील एक विमान जो आहे तो देखील गिरट्या मारत आहे। त्यांचा जो काही सर्वे आहे तो देखील त्यांचा हवाई दलाचा सुरू आहे। दुसऱ्या बाजूला जी हवाई पट्ट्या धावपट्टीवरती जी यंत्रणा आहे ही पूर्णपणे तैनात करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे मान्यवर आहेत, केंद्रीय मंत्री जे नायडू आहेत, त्याचबरोबर मोहोळ हे देखील या ठिकाणी सर्वच पोहोचलेले आहेत आणि सगळे वाट पाहत आहेत फक्त आता सुखोई विमान थोड्याच वेळात नवी मुंबईच्या याच विमानतळावरती लँड होणार आहे आणि तिथे त्या लँड झाल्यानंतर त्यांचे जे पायलट आहेत त्या पायलटचं स्वागत करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही धावपट्टीवर जाणार आहेत एका विशेष बसमधून आणि त्यांचं स्वागत करणार आहेत। त्यांना गुच्छ देऊन ते नंतर पुन्हा मुख्यमंत्री इथे येऊन मीडियासमोर जी एअरपोर्टच्या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती दिली जाणार आहे। आता प्रतीक्षा फक्त पूर्ण राज्याच्या लोकांना आहे आणि तीच आहे की कोणत्या क्षणी सुखोई जो विमान आहे तो आता लँड होतोय। तो लँड झाल्यानंतर थोड्या वेळानंतर पुन्हा सुखोई विमान जो आहे तो टेक ऑफ घेणार आहे। त्यानंतर मात्र मुख्यमंत्री पुढच्या कार्यक्रमाला इथून निघणार आहेत। आपण पाहिलं की गेले अनेक वर्ष या क्षणाची जी वाट पाहण्यासाठी नवी मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्राची जनता जी आहे ती वाट पाहत होती। केंद्र सरकारचा प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। स्वतः या प्रकल्पावरती लक्ष ठेवून आहे। त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या प्रकल्पावरती लक्ष असल्यामुळे राज्य सरकार वारंवार या सगळ्या प्रकल्पाची माहिती घेत होती। मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील या प्रकल्पाकडे लक्ष ठेवून होते। वारंवार या प्रकल्पाची पाहणी देखील यांच्याकडून केली जात होती। त्याचमुळे हा प्रकल्प मागील काही वर्षांमध्ये मोठ्या गतीने या प्रकल्पाचं काम पूर्ण झालं। आपण पाहिलं हे काम सोपं नव्हतं कारण ज्या 1160
विमानावरती हे जे नवी मुंबई एअरपोर्ट जे वसलेलं आहे त्याच एअरपोर्टच्या जाग्यातून मुख्य जो गाभा आहे जो एअरपोर्टचा तिथूनच जी महत्वाची निश्चितच विनय, आपण बघत आहोत सध्या या विमानानं उड्डाण घेतलं आहे. सुखोई विमानाचं हे उड्डाण आपण बघत आहोत एनडीटीव्ही मराठीवरती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता विकास कामांचा धडाका सुरू असतानाच नवी मुंबई विमानतळ देखील लवकरच सगळ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या नवी मुंबई विमानतळावरती सुखोई या विमानाचं उड्डाण केलं जाते. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. शिवाय सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्याच मान्यवरांसमोर सध्या आता विमानाचं चाचणी केली जाते. विमानाचं उड्डाण हे पाहायला मिळतंय आपल्याला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाचे लढाऊ विमान खरंतर सुखोई या विमानानं आता उड्डाण केलं आहे आणि ते विमान नेमकं कधीपर्यंत खाली येतं याकडे सर्वांचंच लक्ष आहे. पहिल्या धावपट्टीवरती आज वायुदलाचं सुखोई हे विमान आणि या विमानानं उड्डाण घेतलंय. हे दृश्य आपण बघत आहोत. हे विमानतळ लवकरच नवी मुंबईकरांच्या आणि अर्थातच सगळ्याच लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि त्याच अनुषंगानं ही चाचणी अतिशय महत्त्वाची मानली जाते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाच्या लढाऊ विमान उड्डाण चाचणीसाठी खरं तर आपण ही दृश्य बघत आहोत. सध्या त्या ठिकाणी उड्डाण केलं जात आहे. तर आपण पुन्हा एकदा नवी मुंबई विमानतळावरतीच जातोय. आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सध्या लढाऊ विमानाचं इथं चाचणी केली जाते. या विमानानं उड्डाण घेतलं आहे आणि इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच काही पत्रकार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या निवडक लोकांसमोरच सध्या सुखोई विमानानं उड्डाण घेतलं आहे आणि या विमानाची सध्या चाचणी केली जाते. नवी मुंबई विमानतळ खरं तर लवकरच सगळ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्या अगोदरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाच्या लढाऊ विमानानं उड्डाण केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या विमानाच्या उड्डाणासाठी खरं तर जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच इतर काही मंत्र्यांच्या उपस्थितीत या विमानानं उड्डाण केलं आहे. आपण इथे दृश्य बघत आहोत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची आहेत. लढाऊ विमानाची लँडिंग आणि टेक ऑफची चाचणी सध्या सुरू आहे. चाचणीच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी काही निवडक मान्यवर आणि पत्रकारांनाच इथं बोलावण्यात आलं आहे. सिडको मंडळाला 3 महत्त्वाचे प्रकल्प आचारसंहिते अगोदरच मार्गी लावायचे होते आणि त्यातीलच हा एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणावा लागेल. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 2 विमानांच्या चाचण्या आहेत आणि हे खरं तर महत्त्वाचे काही प्रकल्प आहेत. हे प्रकल्प आचारसंहिता लागण्या अगोदरच मार्गी लावायचे होते आणि त्याच अनुषंगानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची ही दृश्य आपण बघत आहोत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरती वायुदलाचं लढाऊ विमान हे उड्डाण झाल्याचं आपण बघतो. विमानानं उड्डाण केलं आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत.